नमस्कार मंडळी, मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतोय सत्याचा उलगडा. पुण्यातल्या हडपसर परिसरात संध्याकाळच्या वेळेत इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सुरू असताना अचानक पोलीस हस्तक्षेपाने कार्यक्रम थांबवला गेला. हे घटनेचे स्वरूप सुरुवातीपासूनच नाट्यमय होते. कार्यक्रमाचे आयोजन करताना आयोजकांनी हा कीर्तनासाठी रस्त्यावर स्टेज उभारले आणि त्या कारणाने वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली. भर रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या संपूर्ण घटनेत पोलीस अधिकारी थेट कार्यक्रमस्थळी येऊन संतप्त होऊन महाराजांना उद्देशून म्हणाले की कार्यक्रम बंद करा, रस्ता मोकळा करा, आणि त्यानंतर महाराजांनी काही वेळासाठी कार्यक्रम थांबवला. या दरम्यान कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे. लोकांना जाण्यासाठी रस्ता रिकामा करा असे सांगत त्यांनी स्वतःचे रुद्रावतार व्यक्त केले आणि महाराजांनी देखील त्यांना ऐकून शांततेने काही वेळ कार्यक्रम थांबवला. या घटनेनंतर आयोजक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली, ज्यामध्ये आयोजकांनी पोलिसांच्या विनंतीला मान देत खुर्च्या हटवल्या आणि रस्ता रिकामा केला. परिणामी काही वेळानंतर महाराजांचे कीर्तन पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले. ही घटना केवळ एक साधी वाहतूक कोंडी किंवा धार्मिक कार्यक्रम म्हणून राहिली नाही, तर सामाजिक, प्रशासनिक आणि राजकीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरली. कारण पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान ही घटना घडली होती. त्यामुळे नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्येही यावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. महाराजांचे व्यक्तिमत्व, त्यांचा शांत आणि संयमी स्वभाव तसेच मोठ्या लोकसमूहाला सांभाळण्याची क्षमता यामुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि पोलिसांच्या योग्य आणि संयमी हस्तक्षेपामुळे एक नकारात्मक घटना सकारात्मक मार्गावर नेली गेली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये नागरिकांनी देखील आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींना महाराजांचा संयमी प्रतिसाद प्रेरणादायी वाटला, तर काहींना प्रशासनाच्या कारवाईचे महत्त्व अधोरेखित करण्यासारखे वाटले. या घटनेतून असेही दिसून आले की मोठ्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करताना रस्त्यांची व्यवस्था, वाहतुकीचं नियोजन, पोलीस आणि आयोजकांमधील समन्वय, नागरिकांचा सहभाग आणि सोशल मीडियावर होणारी प्रतिक्रिया या सर्व बाबींचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराजांच्या कीर्तनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी संतप्त असूनही संयम दाखवला आणि महाराजांनी देखील शांततेने त्यांची भूमिका बजावली. यामुळे नागरिकांमध्येही सुरक्षितता आणि विश्वासाची भावना निर्माण झाली. या संपूर्ण घटनेत आयोजक, पोलीस, महाराज आणि नागरिकांचे संवाद, त्यांची प्रतिक्रिया, सामाजिक परिणाम आणि भावनिक प्रसंग यांचा विस्तार सविस्तर दिसून आला. हा प्रकार केवळ पुण्यातल्या हडपसर परिसरापुरता मर्यादित न राहता राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. कारण इंदुरीकर महाराजांनी विविध ठिकाणी कीर्तन केले असून त्यांचा प्रभाव स्थानिक लोकांवर कायम राहतो. कार्यक्रम सुरू असताना वाहतूक कोंडी, नागरिकांचा त्रास, स्थानिक प्रशासनाची भूमिका, आयोजकांचा प्रतिसाद, पोलिसांचा हस्तक्षेप, महाराजांचा संयम, सोशल मीडियावर व्हायरल झालेली घटना आणि नागरिकांची प्रतिक्रिया या सगळ्या घटकांचा संपूर्ण प्रवाह एका सलग घटनाक्रमात पाहायला मिळाला. महाराजांचे व्यक्तिमत्व, त्यांची धार्मिक आणि सामाजिक कार्यातील प्रतिष्ठा तसेच कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन करताना लागणारा समन्वय या सर्व बाबी स्पष्टपणे अधोरेखित झाल्या. या घटनेमुळे नागरिकांमध्ये केवळ कीर्तनाविषयीच नव्हे तर समाजातील नियम, कायदा आणि लोकशाही प्रक्रियेबद्दलही जागरूकता निर्माण झाली. पुण्यातल्या हडपसर परिसरातील रस्त्यावरील जाम, पोलिसांचा हस्तक्षेप, आयोजकांचा प्रतिसाद, महाराजांचा संयम, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ, नागरिकांच्या प्रतिक्रिया, स्थानिक प्रशासनाचे नियमन आणि कार्यक्रमाची सुरळीतता यांचा सविस्तर प्रवाह या एका सलग घटनाकथनात स्पष्टपणे दिसून येतो, ज्यातून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करताना लागणाऱ्या जबाबदारीची जाणीव होते आणि नागरिक, प्रशासन आणि धार्मिक नेत्यांमध्ये समन्वय किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होते. या घटनेतून महाराजांची संयमी वृत्ती, पोलिसांचे निर्णायक पद्धतीने हस्तक्षेप करणे, आयोजकांचे तात्पुरते बदल करून रस्ता मोकळा करणे आणि नागरिकांचा अनुभव यांचा समग्र अनुभव मिळतो. पुण्यातल्या हडपसर परिसरात झालेल्या या घटनेतून एकंदरीत हे अधोरेखित होते की धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना स्थानिक प्रशासन, पोलीस, आयोजक आणि नागरिक यांच्यात समन्वय साधणे अत्यंत गरजेचे आहे आणि महाराजांनी देखील शांततेने आणि संयमाने आपली भूमिका बजावली. संपूर्ण घटनाक्रम सविस्तर पाहिल्यास वाहतूक जाम, पोलीस हस्तक्षेप, आयोजकांची चर्चा, महाराजांचा संयम, नागरिकांचा अनुभव, सोशल मीडियावर व्हायरल घटना आणि स्थानिक प्रशासनाचे नियमन यांचा संतुलित समन्वय साधल्यास मोठ्या कार्यक्रमांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही हे स्पष्ट होते. या घटनेतून महाराजांचे व्यक्तिमत्व, पोलिसांचे कार्यपद्धती, आयोजकांची जबाबदारीची जाणीव, नागरिकांचा अनुभव आणि सामाजिक परिणाम यांचा संपूर्ण अभ्यास करता येतो, ज्यातून भविष्यातील कार्यक्रमांची
कार्यक्रमांच्या नियोजनासाठी धडे घेतले जाऊ शकतात. या घटनेतून महाराजांचे संयम, पोलिसांची कडक परंतु न्याय्य कारवाई, आयोजकांची जबाबदारीची जाणीव आणि नागरिकांची संवेदनशील प्रतिक्रिया या सर्व बाबी स्पष्टपणे समोर येतात. या घटनेने दर्शवले की कोणताही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम फक्त आयोजनाचा विषय नाही, तर त्यामागे नियोजन, जबाबदारी, कायदा आणि समाजातील नियमांचे पालन यांचा संपूर्ण संदर्भ आहे. या संपूर्ण घटनेतून स्पष्ट झाले की पुण्यातल्या हडपसर परिसरात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आणि त्यावर झालेला पोलीस हस्तक्षेप फक्त एका धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता, तर यात प्रशासन, आयोजक, नागरिक आणि महाराज यांच्यातील समन्वय, जबाबदारी, संयम आणि समाजातील नियमांचे पालन यांचा संतुलित अभ्यास समाविष्ट होता. महाराजांचे शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, पोलिसांचे निर्णायक परंतु न्याय्य हस्तक्षेप, आयोजकांची तात्काळ प्रतिक्रिया, नागरिकांचा अनुभव आणि सोशल मीडियावर होणारी प्रतिक्रिया या सर्व घटकांनी मिळून हा प्रसंग एका सकारात्मक, शिक्षाप्रद आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनाकथनात रूपांतरित केला, ज्यातून भविष्यातील धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करताना रस्त्यांचे नियोजन, वाहतुकीचा समन्वय, प्रशासन आणि आयोजकांमध्ये संवाद, नागरिकांचा सहभाग आणि सामाजिक नियमांचे पालन यावर विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित होते. या घटनेतून महाराजांचे संयम, पोलिसांची कडक परंतु न्याय्य भूमिका, आयोजकांची जबाबदारीची जाणीव आणि नागरिकांची संवेदनशील प्रतिक्रिया यांचा समग्र अभ्यास करता येतो, ज्यामुळे हे अधोरेखित होते की कोणताही मोठा धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम फक्त आयोजनाचा विषय नसून त्यामागे नियोजन, जबाबदारी, कायदा आणि समाजातील नियमांचे पालन यांचा संपूर्ण संदर्भ आहे. आणि अशा प्रकारे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, पोलीस हस्तक्षेप, आयोजकांचा प्रतिसाद आणि नागरिकांचा संतुलित समन्वय समाजात विश्वास, सुरक्षितता आणि सकारात्मक अनुभव निर्माण करण्यास कसा मदत करतो हे स्पष्टपणे दिसून येते.